तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत मध्ये स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आपण आलो आहे कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये। आपण डायरेक्ट सांगायला गेलं तर कर्नाला फोर्टमध्ये आलो आपण। तर माझ्या पाठी बघत असाल हा कर्नाला पक्षी अभयारण्य आहे। तर आता वाजले सकाळचे 9:40 झाले आहेत। तर सकाळी आपण बरोबर 7 वाजता आपल्या कांदिवलीवरून निघालेलो। आरामात टाईम लागला थोडा, थांबत आलो आहे। तर मी आणि माझे मित्र होते। तर आता आपण आलो इकडे, तर तुम्हाला मी सगळं दाखवतो। आपण कसं आपण आलो आहे, आपण गाडीने आपल्या 2 व्हीलर्सने आलो आहे, मी आणि आपला मित्र। तर तुम्हाला इकडे दाखवतो कशी एंट्री फी आणि किती काय सगळं आहे ते तुम्हाला दाखवतो मी। जर तुम्हाला कर्नाला इकडे यायचं असेल, कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये, तर तुम्हाला प्रवेश शुल्क बघा 60 रुपीज आहे तुम्हाला। आणि जर 5 ते 12 वर्षाच्या आतील जर कोण लहान मुलं असेल तर त्यांना 30 रुपये, आणि 2 व्हीलरची पार्किंग 50 रुपये। तर टोटल आमचे 170 झाले। दोघांची तिकीट आपली गाडी पार्किंगला 2 व्हीलर्सचा खूप चांगली अशी हे आहे। आणि प्लस इकडे आपल्याला 4 व्हीलर्स तुम्हाला बसेस इथे पार्क करू शकता। आणि आपला बाजूचा हा मुंबई गोवा महामार्ग आहे, आपला जो रोड आहे आपल्या इकडे। आणि हा जे समोर आहे ते हा गेट कर्नाला पक्षी अभयारण्य। आणि आपल्याकडे मित्र आले आहे अँथनी। आणि आपला असं इकडे हा तिकीट काउंटर आहे, तुम्हाला जर तिकीट काढायचं तर तिकीट काउंटर करू शकता। आणि पुढे जाऊन मग तुम्हाला हॉटेल्स वगैरे खाली एक आहे, तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर कसं आहे ते। तर हा आपला गेट आहे। आता इथून आपल्याला एंट्री करायची आहे। तर स्टार्टिंगला असं माकडाचं दर्शन झालं आहे, तर इकडून आपण जाऊ। आता डायरेक्ट एंट्री करू, पुढे बघू। सावधान, वन्य प्राणी यांना पिंजरात बंदिस्त करून ठेवू नये, यांच्या कातडी शिंग हे सगळं दिलेलं आहे। आता इथून आपल्याला किती वेळ लागतो ते आपण बघू। तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल, पण खूप मस्त सकाळ एकदम शांत वातावरण आहे आणि एकदम मोठी झाडं आहे। तर मित्रांनो, आपल्या आता ट्रेक चालू झालेली आहे। तर हळूहळू सध्या तरी रस्ताच आहे, आणि इथे सध्या आपल्या पाठीमागे लागले आपल्याला नाश्त्याचं हे लागले, पण आपण नाश्ता बाहेरूनच करून आलो आहे। तर एकदम सायलेंट वाजतोय, मस्त फक्त पक्ष्याचा आहे इकडे। 172 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत इकडे। तर त्याला पण असं वगैरे लिहिलं आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काही नाही काही इकडे बोर्ड्स वगैरे लिहिले आहेत, तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर। ज्यावेळेस आपण आहे ना या अभयारण्यामध्ये आपण एंट्री करतो, तर पुढे 2 मिनटावर आहे ना बघा असं ना पक्ष्यांचं हे ठेवलं आहे सगळीकडे ना। लव बर्ड्स वगैरे आहेत बघा इकडे, सगळ्यांना असे मोठे पिंजरे आहेत त्या लोकांसाठी केले आहेत, आणि सगळे असे लव बर्ड्स वगैरे आहेत बघा। आणि इकडे हा पॅरटसुद्धा आहे, एक सिंगल आहे हा बघा, हा इथे एक आहे। आणि एक इकडे मोरसुद्धा आहे, हे बघा हा बघा मोरसुद्धा इकडे हा बघा। ते मोर आणि इकडे सगळे ना माकडांचे सगळे पिंजरे आहेत ते बघा, माकडांचे बघा। आणि इकडे सगळे आता परत इकडे तुम्हाला लंच वगैरे काय करायचं असेल तर सगळे हॉटेल्स वगैरे लागतात। आणि खरी आपली जी ट्रेकिंग जी चालू होते ती पुढून चालू होते, ते मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर। कर्नाला किल्ला व कर्नाला पक्षी अभयारण्य आहे बघा। ज्यावेळेस आपण इकडून वरती आलो तर तुम्हाला हे बघितलं, तुम्हाला पक्षी वगैरे दाखवले। आणि असंच आपलं ना इकडे हा रोडने आपल्याला इकडे लेफ्ट मारायचा आहे, कारण का इकडे समोरच त्या लोकांनी दिलं आहे कर्नाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग। म्हणजे आपल्याला इथून लेफ्ट मारून मग पुढे सगळी पायवाट आहे, त्या पायवाटीने आपल्याला वरती जायचं आहे। कमीत कमी आहे ना, मी विचारलं तर 1 ते 1.5 तासाचा तुम्हाला चालत जायला, 1.5 तासाचं लागतं तर चालत जायला। आणि बघा माकड आहे बघा, 1.5 तास तर लागतातच जायला, खूप मस्त। आता इकडे हे बघा, इथून आपल्याला जायचं आहे। आणि इकडे एकदम असं मस्त खूप क्लीन ठेवलं आहे। आणि बघा इथे वाघ बघा, टायगर। तर मित्रांनो, आपली खरी ट्रेक आहे ना सुरू झाली आहे बघा। आता सगळं ऑफ रोड आहे, सगळे त्या पायवाटीने आपल्याला जायचं आहे। आता ही सगळी अशीच पायवाट लागणार आहे, आणि खूप मस्त एकदम निसर्गाच्या सानिध्यातून जाणार आहे। मस्त मोठी झाडं आहेत, त्या झाडांच्या खालून वगैरे आपल्याला अशी चालत हळूहळू आपल्याला जायचं आहे। थोडे स्टॉप घेऊ हळूहळू आपण, जास्त एवढं काय फास्ट चालणार नाही आहे। जसे मी तुम्हाला दाखवतो वरून काय नजारा असतो, सीन असतो ते। खूप लोक गेलेच, आपल्याला उशीर झाला आहे। आणि बरेच लोक अजून आत्ताचे हळूहळू येतात इकडे, तर हळूहळू जातो। पण थोडं एवढं काय दमलेलं वाटत नाही आहे, खूप भारी वाटत आहे बघा असे। आणि पावसाळ्यात आहे ना इकडे
खूप धम्माल सीन असतो इकडे या साईडचा. तर गाईज जसं जसं वर जातोय आपण तसं तसं आहे ना उंच उंच असं वाढत चाललं. आता बघा हा रेक एकदम भारी आहे. पावसाळ्यातून काय सीन असेल इकडे विचार पण करू शकत नाही. भारी आहे. हे बघा मस्त मातीची वाट आहे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या दगड्या सगळे झाल्यात. चला हळूहळू जाऊ आपण. तर मित्रांनो जसं जसं आपण वरती जातोय ना तसं तो ऊन लागत नाही इकडे. जस्ट आपल्याला सावलीच मिळते. आणि बघा वरती ना आपल्या पूर्ण असं झाडाचे एकदम मोठे मोठे एकदम झाडं वाढले ना तर वेळी वगैरे असं हे पसरलं इकडे. तर त्यामुळे एक मस्त सावली आहे. आणि ना जसं वरती वरती जाते तसं अजून चढण चढण लागते. आणि आज खूप गर्दी आहे. गर्दी म्हणजे ठीक आहे. हे बघा खूप बरेचसे लोक आले येतात. मुंबईपासून खूप जवळ आहे म्हणून. हे बघा अजून वरती 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 जायचं आहे. भाई कंटिन्यू 20 मिनटं झाले आणि बसलेत. खूप म्हणजे खूप म्हणजे थकलेत. हे बघा वरून काय काय लोक आता यायला झालेत. आणि ना खालून सुद्धा खूप अजून वरती येतात आणि खूप वेळ आराम करते. बघा ते बघा खालून ती बघा वरती येतात आणि इकडे सगळे आराम करतात. बापरे खूप म्हणजे खूप धमाला झाला. तर गाईज आपण ना कर्नाला फोर्ट हा पे इकडे आहे आणि आपण नॉर्मली अर्धा सर केला आहे किल्ला. हा बघा आता आपल्याला इथून आलो आणि राईट मारला आहे. तर इकडचा मस्त व्ह्यू आला आहे. पूर्ण डोंगर 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 आहे बघा. एक नंबर आला आहे. आता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. तर आता जास्त एवढं नाही आहे पण हा थोडेफार आहे पण कमी आहे. आपल्या इकडून आता सरळ जायचं आहे. आणि इकडे हा आपला मुंबई गोवा महामार्ग आहे इकडे. तर तुम्हाला वरती गेल्यावर मी दाखवतो प्रॉपर कसा असणार आहे तो सीन वगैरे असणार आहे. आणि बघा इकडं माकडच माकड आहे. आणि माझ्यासोबत पण मी एक माकड आणलं. तर गाईस तुम्ही माझ्या पाठी बघू शकता एकदम मस्त सीन दिसतो एकदम. हा पूर्ण मुंबई गोवा महामार्ग बघा. एक नंबर पूर्ण ग्रीन ग्रीन ग्रीन. थोडंफार धुकं आहे आणि सकाळचे आता 10:15 वाजल्यात. आता आपण जास्त एक 10 ते 15 मिनिटात आपण पोहोचू गडावर आणि आपण तिथून चालू केलं. तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. आपण जे इकडे तुम्हाला ते घरं दिसतंय जे हे तिथून आपण यायला वरती चालू केलेलं हे. आणि आता ऑलमोस्ट आपण लास्ट सगळं फिरून 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 इकडे आलो आहे. आता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. ह्या साईडला झालं ना एक 10 ते 15 मिनिटात आपण पोहोचू. आणि काय काय लोक बरेचसे लोक आता वरून खाली येत आहेत. म्हणजे ती लोक किती वाजता गेले असतील विचार करा. एक 7 ते 7 वाजता दरम्यान गेले असतील. हे बघा आता सगळ्या गाड्या वगैरे जाताना दिसतात मला सगळ्या. आणि इकडे कुठेतरी बाजूलाच कलामंदिर दुर्ग आणि प्रबळगड आहे. आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन प्रबळगडवर जाण्याचा होता पण काही कारणास्तव बोलत ना पिकनिकला मित्राने टांग दिली आहे. तर आता आपण दोघं चालू आहे पण आलो आहे. पण खूप भारी आम्ही दोघंच एन्जॉय करतो आहे. तर आता हळूहळू पुढे पुढे जाऊ. तर मित्रांनो जसं आपण जवळजवळ येतोय तसं ना आपला बघा फोर्ट अजून जवळजवळ वाटत येतोय बघा. तर इथे जायचं आहे. आता मगाशी मी तुम्हाला अर्धा पाऊण तास बोललेलो. आता बघा आता एक 10 ते 15 मिनटं पकडा. आता आपल्याला झेंडा एकदम खूप जवळून असा दिसतोय बघा. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि इकडे बघा ह्या साईडला बघा एकदम पूर्ण एक अभयारण्य आहे ना हे. तर पूर्ण असं हे आहे बघा. पूर्ण जंगल 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 आहे. आणि इकडे सुद्धा आहे बघा. फॉरेनर लोक सुद्धा इकडे येतात बघा. तर चला आता आपण हळूहळू हळूहळू
तर मित्रांनो, जेव्हा आपण कर्नाला फोर्टवर जेव्हा निघतो, जेव्हा चढ उतार करतो, जेव्हा चढतो आपण, तेव्हा आहे ना पहिलं आपल्याला मंदिर लागतं. मारुतीचं मंदिर आहे. शायद मारुतीचंच मंदिर, स्वयंभू कथा आहे बघा, देवीचं या कुठलं देवीचं आहे वाटतं कुठलं तरी. तर हे पहिलं मंदिर लागतं, तर आपण इथे कन्फर्म पाया पडणार. तर इकडे आपण दर्शन घेऊन आपण, देवीचं मंदिर आहे, इकडून दर्शन घेऊन आपल्याला तिथं वरती चढायचं आहे बघा. इकडे नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समय सूचकता या गुणांचं स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. हे बघा, आता इकडे आपण दर्शन घेऊ, मग हळूहळू गड परत चढायला चालू करू. तर मित्रांनो, फायनली आपण गडावर पोचलो आहे आणि आपल्याला पहिला दरवाजा लागला आहे. तर त्याच्यातून आपण आता एंटर करणार आहेत. आपण तिकडे जेव्हा होतो खाली इकडे, तेव्हा बोलले आपण 15-20 मिनटात पोहोचेल, पण कमीत कमी आपल्याला 25 ते 30 मिनटं लागली पोचायला इथे. आता आपण फायनली पोचलो इकडे गडावर. तर डायरेक्ट आता आपण गडाच्या आतमध्ये एंटर करू. डोळे पण उघडे, फोटो चांगला आला तर उघडे डोळे. तर मित्रांनो, आपण फायनली एंटर केला गडावर. तर आता हा गड चालू झाला आहे. तर इकडे हे बघा, इकडून जे पहिल्याचे पुरातन कालीनचे सगळ्या त्या खिडक्या, जेव्हा सैन्यासाठी पहारेकरी जे होते ते सगळे बघण्यासाठी, त्यासाठी हे सगळं आहे. हे बघा, खूप, हे बघा. आणि काय काय इकडे खूप पडलेत दगड वगैरे. तर इकडे या लोकांनी सेफ्टी गार्ड लावलेत. हे बघा, तर तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत, तर तिकडे पण जाऊ आपण. आता चालू झाला आहे गड, तर बघू कितपर्यंत आपल्याला जाता येईल. तर मित्रांनो, आपण इकडे आलो आहे. तर इकडे ना एक छोटा महाल बोलता येईल, पण त्याची अवस्था दाखवण्यासारखी नाही आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवतो आहे. काहीच दाखवूची नाही, काही वर्षांनी पडेलसुद्धा. आहे बघा, सगळे खूप सारी मोठी मोठी गवतं वाढली आहेत, दगड वगैरे बघा, सगळी मुलं वगैरे झाडाची सगळी गेली आहेत. काही वर्षांनी हे सुद्धा हे होईल. इकडची तटबंदीसुद्धा खूप सारी ढासळली आहे बघा. जी पूर्वीची होती त्या लोकांनी फक्त सेफ्टी गार्ड लावले आहेत, बाकी असं काहीच चांगलं नाही केलं त्या लोकांनी. हे बघा, इकडे सगळं तसं ठेवलं आहे. आता काय माहिती तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. अजून वरून लोक येतात त्या साईडून. तर आपण पहिला जाऊ, तिकडे टाकी आहे पाण्याची, मस्त चांगलं पाणी मिळतं तिकडे. पहिला ते पाणी, थंड पाणी भरू आणि तिकडे थोडा वेळ आराम करू. तिथे सावलीसुद्धा आहे त्या साईडला. तर मित्रांनो, आपण गडावर तर आलो आहे आणि पहिलाच आपल्याला डायरेक्ट टाक्या दिसल्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या. त्या बघा, हा सगळ्या टाक्यात पिण्याच्या. तर एंडपर्यंत त्या साईडला आहे. तर इकडे सगळ्यांनी प्रॉपर जाळ्या लावल्या आहेत. तर याच्यामध्ये थोडीफार गवतं पडले आहेत किंवा थोड्या छोट्या मोठ्या दगड्या पडल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे का एवढं तर माहीत नाही, पण आतमध्ये सुद्धा खूप सारे आहेत ते बघा. पण काही लोकांनी फालतूगिरी केली आहे त्या गडावर. आपल्याला बघा असे नावं वगैरे लिहून ठेवलेत. फालतूगिरी आहे हे बघा. इकडे पिण्यायोग्य पाणी आहे का माहीत नाही, पण त्या साईडला आहे वाटतं. पाण्यात थोड्या वेळा बॉटल्स वगैरे पडल्यात आणि अशा जाळ्या वगैरे सुद्धा लागल्यात. तर त्या साईडला जाऊ, त्या साईडला सुद्धा आहे. तर तिकडे मस्त पाणी थंड भरून घेऊ आणि तिकडे जाऊन पाणी पिऊया त्या साईडला. तर मित्रांनो, आपण हळूहळू आता ह्या बुरुजाकडून त्या बुरुजाकडे चाललो आहे. तर हळूहळू आता वरती थोडा वेळ बसू कुठेतरी शांत ठिकाणी. बरेच लोक येतात, ट्रेकिंगसाठी येतात जास्त करून. आणि वरती इकडे जायचा कुठला पण रस्ता नाही आहे. तर त्या साईडला लोक आहेत.
तर इकडे फार थोडंसं हां हे बघा इकडे पण थोडं पाण्याचं हे आहे, पण पिण्यासारखं पाणी नाही आहे इथे. परत तिकडे एक बुरुज आहे आणि इकडे आता आपले बघा सगळे डोंगर झाडी, एक पण कुठे घर दिसत नाही बघा. तर हा समोर जिकडे बुरुज आहे तिकडे आपला ना गड एंड होतो. तिथपर्यंत आपण जाऊ आता आलो आहे तर जास्त एवढं इथं काय हाही नाही, खूप ढासळलं आहे जे आहे ते, पण फक्त नॉर्मली ट्रेकिंगसाठी जे जवळ आहे म्हणून इकडे फक्त येतात. तर तसं आपण सुद्धा आलो आहे. हा भाई भाई तर समोर तिकडे कोणतरी एक पुशअप्स मारतोय, तर हा भाई आता इकडे पुशअप्स मारतोय. तर चला मित्रांनो, आपल्याला परतीचा प्रवास चालू झाला आहे. तर आपण आलो, थोडा वेळ आराम वगैरे केला आहे, 12:30 झाले असतील. तर आता आपण निघायचं आहे. तर चला आता आपल्याला तेवढाच ह्याच्याने परत आपल्याला खाली जायचं आहे. यायला तर वरती 2 ते 2.5 तास लागले, आपण थांबत आले म्हणून. आता जाता वेळी किती तास लागतात ते काय माहीत नाही, आपण जाऊन हळूहळू बघू. आता तुम्हाला दाखवतो कसं आहे ते बघा. तर आपल्याला इकडून असं चालत तिकडे आता सगळं तिथपर्यंत आहे बघा, तिकडून असं तिथपर्यंत जायचं आहे खाली. ते बघा तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर हळूहळू तर आपण जाऊ इथून. तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, चढायला आपल्याला 2 ते 2.5 तास लागला. तर बघू उतरायला किती वेळ लागतो. आणि एकदम फ्रेश वाटेल, जसा थोडं ऊन पण आपल्या डोक्यावर आलं आहे. बरेच लोक आता निघत आहेत, म्हणजे असं कोण कमी लोक आता वरती येतात. एक सकाळचा टाईम असतो, जास्त लोक 2 ते 2.5 तास येतात. आणि तुम्ही जेव्हा कधी याल तर तुम्ही सगळं पाण्याच्या बॉटल तर कॅरी करून आणा. इकडे पाण्याच्या बॉटल किंवा वेपर्स वगैरे असं काही खाण्यासाठी काहीच नाही आहे. तुम्ही स्वतः जे असेल ते बॅगेतून घेऊन या आणि बॅगेतून परत घेऊन जा. तर चला मित्रांनो, आता आपण आलो आहे पार्किंगमध्ये. परत यायला एक तास तर झाला लागला आपल्याला, 1 ते 1.5 तास, कारण का टाईमपास करत आपण आलो, जरा बसत आले. तर वाजलेत दुपारचे 2 वाजलेत. आता आपण कुठेतरी मस्त थोडा जेवू, मग डायरेक्ट घरी निघू आता. तर चला हा ब्लॉग इथे सेंड करू. जे काय ते आपल्याला सगळं एक्सप्लोर करून दाखवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तो पण व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता चांगले ब्लॉग येतील आपले, दररोज तर नाही येणार, पण हप्त्याला येतील. तर बघत राहा फक्त रॉयल गाडी. तर चला, बाय बाय.